नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 10वी गणित भाग 1 वर चर्चा करतोय आणि परीक्षेला नेहमी येणारा प्रश्न या सिरीज मधली ही व्हिडिओ क्रमांक 25 आहे. मित्रांनो बघा, आपण ही जी काही सिरीज सुरू केलेली आहे ही खूप महत्त्वाची आहे आणि या सिरीज मध्ये आपण काय करतोय, प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण एक असा नवीन प्रश्न बघतोय की ज्या प्रकारचा प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला येऊ शकतो किंवा ज्या प्रकारचा प्रश्न ऑलरेडी बोर्डाच्या परीक्षांना येऊन गेलेला आहे. त्यामुळे ही संपूर्ण सिरीज तुमच्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाची आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे या सिरीज मधली प्रत्येक व्हिडिओ तुम्ही बघा, कारण जेणेकरून तुमची बोर्डाच्या परीक्षेची चांगली तयारी होईल. जो विद्यार्थी ही व्हिडिओ संपूर्ण बघेल त्या किंवा ही सिरीज संपूर्ण बघेल त्याला नक्कीच बोर्डाच्या परीक्षेमध्ये खूप सारा फायदा होईल. तर चला जाऊयात पटकन पुढे. तर बघा, या ठिकाणी आता आपण गणित भाग 1 या ठिकाणी पहिलं हे गणित बघा, 25वा हे गणित आपण बघतोय की यामध्ये आपल्याला मूल्य प्रकारावरती प्रश्न विचारला जातात. आता मूल्य प्रकार म्हणजे काय हे जरा मी तुम्हाला सांगतो. ही सारणी समजून घेण्याच्या अगोदर मूल्य प्रकार समजून घेणं गरजेचं आहे. बघा मित्रांनो, एक जो काही शेअर असतो, शेअरच्या ज्या काही किमती असतात त्याच्यामध्ये एक शेअरची दर्शनी किंमत असते. शेअरची एक दर्शनी किंमत असते. काय असते? दर्शनी किंमत. ओके. समजा एखाद्या शेअरची दर्शनी किंमत 100 रुपये आहे. रुपये 100. ओके. आता काय होतं माहितीये का? शेअरची दर्शनी किंमत एकच असते, पण शेअरचा बाजारभाव हा नेहमी कमी जास्त होत जातो. कधी शेअरचा बाजारभाव वाढतो, कधी शेअरचा बाजारभाव कमी होतो आणि कंपनीच्या परफॉर्मन्सवरती त्या सगळ्या गोष्टींचा परिणाम होतो. ओके. तर समजा जर का शेअरची दर्शनी किंमत 100 आहे आणि कधी कधी बाजारभाव 80 रुपये झाला, बाजारभाव 80 रुपये झाला म्हणजे कमी झाला. ज्यावेळेस शेअरचा बाजारभाव कमी होतो त्यावेळेस शेअर जो आहे तो अवमूल्यावरती असतो. काय असतो? अवमूल्य. शेअर जो आहे तो अवमूल्यावरती असतो. अवमूल्य एवढं लक्षात घ्या. शेअर अवमूल्यावरती असतो. म्हणजे आता इथं जो शेअर आहे या शेअरचं अवमूल्य झाले किती रुपयाने? 100 रुपयाचा शेअर 80 ला झालाय म्हणजे 20 रुपये कमी झालेत. 20 रुपयाचे अवमूल्य झाले. कधी कधी दर्शनी किंमत 100 असते, पण शेअरचा जो बाजार भाव आहे तो 150 रुपये झाला. आता 150 रुपये झाला म्हणजे बाजारभाव वाढलेला आहे शेअरचा. दर्शनी किंमत 100 होती, बाजारभाव 50 रुपयाने वाढलेला आहे. मग याला आपण म्हणतो अधिमूल्य. शेअर जो आहे तो अधिमूल्यावरती आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. इथं शेअर झाला अधिमूल्यावरती. वरती जर बघितलं तर शेअर अवमूल्य 20 रुपयांनी कमी झालाय. इथं शेअर अधिमूल्यावरती आहे. म्हणजे इथं किती रुपये वाढलेला आहे? 50 रुपये वाढलाय. म्हणजे 50 रुपये अधिमूल्यावरती हा शेअर आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि कधी कधी जेवढी दर्शनी किंमत आहे तेवढाच जर का शेअरचा बाजारभाव असेल, शेअरचा बाजारभाव तेवढाच असेल तर समजायचं शेअर सममूल्यावरती आहे. म्हणजे जेवढी दर्शनी किंमत आहे शेअरची तेवढाच जर बाजारभाव असेल तर शेअर दर्शनी किंमतीवरती आहे. म्हणजे 3 मुद्दे मित्रांनो या ठिकाणी तुमच्या लक्षामध्ये आले असतील. पहिला मुद्दा, ज्यावेळेस दर्शनी किंमत तुमची 100 रुपये असेल किंवा किती असेल त्या अनुषंगाने शेअरची किंमत जर का कमी झाली असेल तर शेअर अवमूल्यावरती असतो. शेअरची किंमत जर वाढली, दर्शनी किमतीपेक्षा अधिक असेल तर शेअर जो आहे तो अधिमूल्यावरती असतो. आणि दर्शनी किमती आणि बाजारभाव जो आहे तो सारखा असेल, म्हणजे किंमत वाढणे म्हणजे बाजारभाव वाढणे, म्हणजे बाजारभाव आणि दर्शनी किंमत जर सारखी असेल तर या ठिकाणी शेअर जो आहे तो सममूल्यावरती आहे असं आपण म्हणू शकतो. मग त्या अनुषंगाने आता हा तक्ता जर तुम्ही बघितला तर याच्यामध्ये क्रमांक दिलाय दर्शनी किंमत, मूल्य प्रकार आणि बाजारभाव. आता या ठिकाणी बघा, 100 रुपये दर्शनी किंमत आहे, शेअर सममूल्यावरती आहे. मग बाजारभाव काय असणार आहे? सममूल्य म्हणजे काय? जेवढी दर्शनी किंमत तेवढाच बाजारभाव. म्हणजे इथं बाजारभाव तुमचा 100 रुपये असणार आहे साधारणतः. इथे 100 रुपये तुम्हाला लिहावे लागतील. आता इथे बघा, शेअर अधिमूल्यावरती आहे 500 रुपये आणि 500 रुपये वाढून या शेअरची जी काही किंमत आहे ती 575 रुपये झालेली आहे. म्हणजे आता अधिमूल्य 500 रुपये वाढलेत आणि 500 रुपये वाढून तो 575 वर गेलाय. म्हणजे शेअरची दर्शनी किंमत काय असावी? 75 रुपये असेल. म्हणजे दर्शनी किंमत 75 रुपये असेल, 75 मध्ये 500 वाढले, तो 575 वरती गेला. ठीक आहे. आता पुढे काय झालंय? 10 रुपये शेअरची दर्शनी किंमत होती आणि बाजारभाव 5 रुपयावरती आलेला आहे. आता 5 रुपयावर बाजारभाव आलाय म्हणजे बाजारभाव 5 रुपयांनी कमी झालाय. म्हणजे 10 रुपयाचा 5 रुपये झाला म्हणजे कमी झाला. कमी झाला म्हणजे काय झालं? इथे अवमूल्य झालं. शेअरचं अवमूल्य. अवमूल्य किती रुपयाने झालंय बाबा? रुपये 5 रुपये. 5 रुपयाने अवमूल्य. शेअरची किंमत 5 रुपयाने कमी झाली. म्हणजे अशा प्रकारे हा जो प्रश्न आहे, हा जो तक्ता आहे, हा 2 मार्काला तुम्हाला परीक्षेला येऊ शकतो. पण महत्वाचा आहे, या अगोदर सुद्धा हा प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला ऑलरेडी येऊन गेलेला आहे. फक्त आकडे या ठिकाणी बदलतात, परंतु प्रश्न तोच राहतो. ओके. आता बघा, या ठिकाणी एक प्रश्न आहे तुम्हाला. काही अजून आपण प्रश्न बघूया त्या ठिकाणी जरा थोडंसं. बघा, समजा जर का
दर्शनी किंमत, एखाद्या शेअरची दर्शनी किंमत, शेअरची दर्शनी किंमत आपल्याकडे आहे 80 रुपये, दर्शनी किंमत 80 रुपये आहे आणि शेअरचा बाजार भाव जो आहे, हा बाजार भाव जर का शेअरचा 92 रुपये आहे, तर मग काय झालंय बाबा, शेअरची दर्शनी किंमत 80 रुपये होती आणि बाजार भाव जो आहे तो 92 रुपये झालेला आहे. मग आता इथं काय झालंय, शेअर अवमूल्यावरती आहे का अधिमूल्यावरती आहे, तर इथे 12 रुपयाने शेअरची किंमत वाढले. 12 रुपयांनी वाढले म्हणजे शेअर कशावरती, अधिमूल्यावरती. आपण म्हणू शकतो शेअर कशावरती, अधिमूल्यावरती आहे. किती रुपये अधिमूल्यावरती, ₹12 अधिमूल्यावरती आहे. कधी कधी आपल्याला एखादा प्रश्न विचारला जातो आणि त्या प्रश्नामध्ये काय असतं माहितीये का, की एका शेअरची दर्शनी किंमत आपल्याकडे दिलेली असते. दर्शनी किंमत शेअरची ₹120 आहे आणि त्याचबरोबर शेअर अधिमूल्यावरती आहे. शेअर कशावरती, अधिमूल्यावरती आहे. अधिमूल्यावरती आहे. किती रुपये अधिमूल्यावरती आहे बाबा, शेअर 20 रुपये अधिमूल्यावरती आहे. तर त्या शेअरचा बाजारभाव किती, आणि मग अमुक अमुक व्यक्तीने त्या बाजारभावाने जर का शेअर विकत घेतले असतील, तर त्याला एकूण 100 शेअरची एकूण बाबा त्याची गुंतवणूक किती असेल, अशा प्रकारचा प्रश्न असतो. मग इथं दर्शनी किंमत 120 रुपये तुम्हाला दिली असेल, अधिमूल्यावरती शेअर 20 रुपयाने, तर मग शेअरचा बाजारभाव काय झाला, शेअरचा जो बाजारभाव आहे तो काय झाला, दर्शनी किंमत 120 रुपये, शेअर 20 रुपये अधिमूल्यावरती, 120 आणि 20 किती झाले बाबा, ₹140. म्हणजे शेअरचा बाजारभाव जो आहे तो 140 रुपये असणार आहे. म्हणजे अशा प्रकारचे सुद्धा आपल्याला बऱ्याच ठिकाणी हे असे छोटे छोटे प्रश्न जे आहेत ते आपल्याला विचारले जातात. मी बाजूला होतो, याचा जर तुम्हाला स्क्रीनशॉट वगैरे हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, येस. तर बघा मित्रांनो, आजच्या या चर्चेमध्ये आपण शेअरचे जे काही मूल्य प्रकार आहे त्यावरती चर्चा केली. अधिमूल्य म्हणजे काय, बाजार भाव म्हणजे काय, सममूल्य म्हणजे काय, दर्शनी किंमत म्हणजे काय आणि अवमूल्य म्हणजे काय, या सगळ्या मुद्द्यांवरती चर्चा झालेली आहे. तर या ठिकाणी मित्रांनो, थांबण्याच्या अगोदर एक महत्वाची गोष्ट आहे. जर तुम्हाला गणित भाग 1 आणि 2 जर का तुम्हाला अवघड जात असेल तर काळजी करू नका मित्रांनो. आपण काय केलेलं आहे, तुमच्यासाठी एक स्पेशल कोर्स बनवलाय गणित भाग 1 आणि 2च्या व्हिडिओचा. हा कोर्स तुम्हाला आपल्या ॲपवरती बघायला मिळेल. आपल्या ॲपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी. या ॲपवर तुम्हाला आपला हा कोर्स बघायला मिळेल. या कोर्समध्ये आपण काय केलंय, तर या कोर्समध्ये आपण प्रत्येक प्रकरणावर 3 ते 4 व्हिडिओज बनवलेले आहेत आणि या व्हिडिओमध्ये काय केलंय, आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेल्या सगळ्या महत्त्वाच्या प्रश्नांवरती या कोर्समध्ये चर्चा केली. सगळे महत्त्वाचे गुणधर्म, सूत्र, संकल्पना यावरती सुद्धा या कोर्समध्ये चर्चा केलेली आहे. तर खूप महत्त्वाचा कोर्स आहे. तर हा कोर्स तुम्ही जर परचेस केला आपल्या ॲपवरती जाऊन, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी ॲपवरती जा. ॲपची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे आणि प्ले स्टोअरला पण तुम्हाला ॲप मिळेल. तर हा जर कोर्स तुम्ही परचेस केला तर तुम्हाला खूप चांगल्या व्हिडिओज वगैरे सगळ्या बघायला मिळतील आणि तुम्हाला चांगले मार्क मिळतील. आणि हा कोर्स किती रुपयाला आहे, फक्त 49 रुपयाला. फक्त 49 रुपयामध्ये तुम्ही हा कोर्स परचेस करू शकताय. ओके, तर आताच आपल्या ॲपवरती जाऊन कोर्स परचेस करा आणि चांगला अभ्यास करा. आजच्या चर्चेमध्ये मित्रांनो इथेच थांबतो. नक्कीच व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल आपल्या चॅनलवर तुम्ही आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो, बाय सर्वांना.